समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। षोडशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते। म्हटलं की महालक्ष्मी आपल्या घरी येणार, गौरी आल्या की मुली, या गोष्टी आपल्या लोकांना फार जवळच्या वाटतात. मग आपल्या घरी 2 गौरी असतात आणि सिद्धी, कल्याणी या दोन्ही मुली माझ्या बहिणीच्या मुली आहेत. मग त्या दरवर्षी येणार, पूर्ण गौऱ्या घेऊन घरात त्या फिरतात. गौरीचं डेकोरेशन करणं किंवा त्या गौऱ्या बसवणे, आरती करणे, ह्या गोष्टी त्या करत असतात. एवढे आपण गौरी गणपतीची तयारी करत असतो, दगदग होत असते. गौऱ्या घेणे, गणपती एवढे दिवस 4-5 दिवस कामाचा शीण वगैरे असतो. पण शेवटच्या दिवशी जेव्हा हळदी कुंकू गौरीचं असतं तेव्हा सगळ्या मैत्रिणी येतात, छान आवरून सगळ्यांची भेट होते. हळदी कुंकाचा कार्यक्रम हे निमित्त असतं, त्या कारणाने एकमेकीचे आपण डेकोरेशन, गणपती गौरी बघतो, एकमेकीला भेटतो आणि छान असं आपलं तो दिवस कसा निघून जातो की एकमेकांच्या ह्याच्यात लक्षात येत नाही आणि ते कायम वर्षभर आठवणीत राहून जातं. गणपती म्हटल्यानंतर गावी असलेल्या सासूबाई वगैरे त्या निमित्त घरी गेले, गणपतीची तयारी करणे, एकत्र येऊन आणि त्यांची नेहमी मदत असते. त्यांनीच चालू केले गणपती वगैरे बसवणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी त्याप्रमाणे करत राहत असते गणपती. गणपती येणार म्हटलं 2-4 महिन्यापासून तयारी चालू होती. गणपती बघायला जायचं, बुकिंग करायची, त्याची तयारी करायची, काय डेकोरेशन करायचं, पॅन्डल ठरवायचं. मुलं लहान असताना आपण स्वतः गणपती बघून स्वतः विसर्जन करायचं. गणपती मोठे होतात, त्यांच्या आवडीने गणपती घ्यायला लागलो. ते गणपती जसं डेकोरेशन, चॉईस त्यांची, छोटा गणपतीचा हळूहळू मोठा घेत गेलो, त्याच्या चॉईसनुसार सगळं चालू राहिलं. ओंकार मोठा मुलगा, त्याच्या चॉईसनुसार तो मोठा आहे गणपती, असं डेकोरेशन कर, अशा पद्धतीनं आणूया, अशा सगळ्या गोष्टी चालायच्या. त्यावर्षी तो दिल्लीला गेला, त्याच्या ऑफिसच्या प्रिपरेशन जातो, त्याच्या करिअरसाठी ते गरजेचं पण होतं. पण यावर्षी तो नव्हता, त्यामुळे मला फार जाणवलं प्रत्येक गोष्टी. गणपती चॉईस करता आलं, तुझं डेकोरेशन करता आलं. ओंकार ज्याप्रमाणे गणपती सगळ्या गोष्टी करायचा, त्यावर्षी तो नव्हता. त्याच्या प्रिपरेशनसाठी जरी बाहेर गेला तरी त्याचं मित्र लोकेश वगैरे हे मुलं आले आणि मला असं जाणवलं पण नाही की ओंकार नाही आहे किंवा ज्या गोष्टी तो करत होता. लोकेशांनी पण मला खूप मदत केली किंवा ज्या गोष्टी मुलं करतात ते सगळ्या हेल्प त्यांनी केली. छान वाटलं मला.
त्याचा स्वभाव किंवा चॉईस वगैरे प्रत्येक गोष्टी ते सांगत होते, असं कर तसं कर, जसा ओंकार सांगतो असं नाही, असं करायला पाहिजे. ह्या गोष्टी छान वाटलं. थँक्यू. मारू मारू मैं मारू तुरी, अब ना जग की है परवाह कोई, थाम ले तू मोरी जिंदगी, तोहसे बढ़ के न कोई खुशी. बारू बारू मैं बारू तुरी, आज सौंपे हैं सपने सभी, नैना तोरे तिजोरी मोरी है मोरी. तूने ढाला जो प्रीत का डोरा, मनवा बैरी रहा नाथ मोरा, बदला ना था ये किस्मत का फेरा, जब तक तू ना था काला मोरा. काला टीका मैं तो है लगा दूं, रखियो मुझ पे